नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आता आज बघणार आहोत की नेमका आरोग्य विभागाची आताच परीक्षा झालेली आहे। तर आरोग्य विभागामध्ये एकूण किती जणांनी परीक्षा दिली आपल्याला फॉर्म तर माहीतच होते, किती जणांनी फॉर्म भरलेले आहेत, पण परीक्षा किती जणांनी दिली एकूण गट क आणि ड ची, तर त्याबाबत आज इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत। आणि प्रस्तावित जे वेळापत्रक आहे नेमकं परीक्षांचे रिझल्ट कधी जाहीर होतील तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला इन्फॉर्मेशन पूर्णपणे समजेल। तर चला बघूया नेमका किती जणांनी परीक्षा दिलेली आहे। तर एका पेपरमध्ये लोकल पेपरमध्ये ही ॲड आलेली आहे, ही बातमी आलेली आहे की सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क ड संवर्गातील भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने संपन्न आणि 2,57,350 उमेदवारांनी दिली परीक्षा। म्हणजे 2,57,350 उमेदवारांनी इथे परीक्षा आता दिलेली आहे गट क आणि ड संवर्गातील सार्वजनिक आरोग्य विभागाची। तर अशा आशयाची ही बातमी आपल्यासमोर आहे आणि ही बातमी जी आहे ती ऑफिशियली डॉक्टर तानाजी सावंत यांनी ही प्रसिद्ध केलेली आहे। त्यांच्या अधिकृत माहितीनुसार ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे। तर आपण डिटेलमध्ये बघूया नेमकं काय दिलेलं आहे बातमीमध्ये आणि रिझल्ट कधी लागू शकतो, रिझल्ट बाबतीत काय म्हटलेले आहे मंत्री, तर ते आपण बघणार आहोत। सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क ड संवर्गातील एकूण 10,949 रिक्त पदांसाठी 29 ऑगस्ट रोजी जाहिरात देण्यात आली होती। त्यानुसार 31 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर आणि 12 डिसेंबर रोजी राज्यातील 29 जिल्ह्यातील 108 परीक्षा केंद्रांमध्ये 3 सत्रात एकूण 2,57,350 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे। 2021 मध्ये संवर्गातील पदे भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती, परंतु नव्याने जाहिराती देऊन पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निर्देशानुसार परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी TCSने ही परीक्षा घेतलेली आहे, आपल्याला माहितीच आहे। आणि पारदर्शक करण्यासाठी TCS कडून CCTV रेकॉर्डिंग, बायोमेट्रिक हजेरी, आयरिस तपासणी, त्यानंतर जे 5G मोबाईल जॅमर्स आहे ते सुद्धा यावेळेस लावण्यात आले होते। आपण मागचे जर पेपर बघितले तर 4G जॅमरपर्यंतच व्यवस्था होती, पण या पेपरमध्ये जवळपास 5G जॅमरपर्यंत व्यवस्था करण्यात आलेली होती आणि एवढे पारदर्शकपणे ही परीक्षा पार पडलेली आहे। तर बघूया नेमकं आता पुढे काय येतं आहे, रिझल्ट कधी लागतो आहे। तर रिझल्टबाबत इथे खाली आपल्याला सूचना दिलेली आहे, इथे आपल्याला अधिकृत माहिती दिलेली आहे। संबंधित उमेदवारांच्या लॉग इन IDवर त्या उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका व उत्तर तालिका 15 डिसेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। 15 डिसेंबरला आपल्या उत्तर तालिका ज्या आहेत प्रसिद्ध होणार आहे। जसं आपण मागे सांगितलं होतं त्या पद्धतीने मागच्या व्हिडिओनुसार 15 डिसेंबरलाच आपल्या लॉग इन IDमध्ये उत्तर तालिका प्रसिद्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यावर आक्षेप आणि हरकती जर असतील तुमच्या काही तर त्या 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत तुमच्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि त्या लिंकबाबत काही अपडेट असेल तर तुम्हाला नक्की कळवले जातील आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून सुद्धा। आणि त्या हरकतींचे निराकरण झाल्यानंतर तात्काळ निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे, नियुक्त्या मिळण्यासाठी आपल्याला जास्त काळ लागणार नाही आहे आणि ते रिझल्ट जो आहे फायनल रिझल्ट तो सुद्धा फार लवकर आपल्यासमोर येईल। जेव्हा आपले आक्षेप व हरकतींचं निराकरण होईल त्यानंतर लगेच आपल्यासमोर निकाल आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि फायनल रिझल्ट जो आहे तो आपल्यासमोर असेल लवकरच। ही पारदर्शक सुरळीतपणे पार पाडण्याकरता आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी विभागातील अधिकारी TCS प्रतिनिधींशी वेळोवेळी बैठका घेऊन भरती प्रक्रियेशी याचं काही काम नाही आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने ही बातमी जी आहे ती आलेली होती आणि आपला रिझल्ट जो आहे तो या बातमीनुसार आपला 15 डिसेंबरला लागणार आहे। आणि आपण मागे सुद्धा ऑफिशियल न्यूज बघितली होती की त्यामध्ये सांगितलेलं होतं 15 डिसेंबरलाच रिझल्ट लागणार आहे। आपण परिपत्रक ते बघूया, परिपत्रकात सुद्धा त्यांनी मेन्शन केलं आहे, नवीन प्रसिद्धीपत्रक जे जाहीर केलं आहे त्यात सुद्धा त्यांनी मेन्शन केलं होतं। तर हे प्रसिद्धीपत्रक आहे आपल्यासमोर 7 तारखेचं, 7 डिसेंबरचं। तर त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की 18 ते 20 तारखेदरम्यान जी लिंक आहे ती ओपन करून देण्यात येणार आहे आणि 15 तारखेपासून उमेदवारांना जी उत्तर तालिका आहे ती त्यांच्या लॉग इन IDवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्याची हरकतीची फीस जी आहे ती 100 रुपये असणार आहे आणि त्याला तुम्हाला ती फीस तुमचं जर योग्य हरकत असेल तर तुम्हाला ती फीस परत मिळेल
आणि तुमची जर हरकत अयोग्य असेल तर ती फीस जमा होणार आहे. अशा पद्धतीने हरकती नोंदवण्याचा, आक्षेप नोंदवण्याची प्रोसेस जी आहे ती असणार आहे. तर बघूया नेमकं कधी प्रसिद्ध होतं आहे. निकाल लागल्या आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला त्याची लिंक जी आहे ती उपलब्ध असेल आणि त्याचं तुम्हाला अपडेट देण्याचं काम माझं असेल. ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवले जातील. तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन इन्फॉर्मेशनसाठी. आणि काही इन्फॉर्मेशन असेल तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.